हा आहे मित्रांनो बहादूर शेठचा आपला जुना ब्रिज जो आता वाहतुकीसाठी बंदच केला आहे जवळजवळ. फक्त तुम्ही म्हणजे माणसं वगैरे ह्या ठिकाणी चालू शकतात किंवा छोट्या मोठ्या ज्या बाईक्स वगैरे आता गेल्या तर तिथपर्यंत माझ्या मते. ह्या ब्रिजला देखील नवीन बांधूनसुद्धा थोडेफार तडे गेले होते, त्यानंतर त्यांनी रिकव्हरी केल्या होत्या बऱ्याच. मागच्याला ज्यावेळेला ब्रिज पडला त्यावेळेला खूप मोठा इश्यू झालेला. आता बघू शकता पिलर वगैरे येऊन पडलेले आहेत. आता मे महिन्यामध्ये शिमग्यामध्ये तर इथे दररोज ट्रॅफिक असायचंच आणि नॉर्मली दिवसांमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळतंच. ते बघा तिकडे तुम्ही पाहत असाल त्या साईडला. हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला काम चालू कंडिशनला दिसतंय. हा जो पेट्रोल पंप आहे ना बहादूर शेठचा आपला भारत पेट्रोलियम, त्या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर आपल्याला हे बघा म्हणजे थोडं जोरदार पद्धतीने का होईना काम चालू आहे. की मुंबई गोवा हायवे हा किती वर्ष झालं मित्रांनो काम चालू आहे त्याचं, पण अजून देखील काय सुरळीतप्रमाणे झालेलं नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. कसं ना मित्रांनो, आता आपण आहोत बरोबर मुंबई गोवा महामार्गावरती. तुम्ही ह्याच्या आधीची एक व्हिडिओ बघितला असाल की आपण परशुराम घाटाच्या मित्रांनो डिटेल व्हिडिओ केली होती, म्हणजे काय काय अपडेट्स आहेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याचप्रमाणे आता मित्रांनो आपण चाललो आहोत बहादूर शेठच्या दिशेने. म्हणजे मागच्या टाईमला ज्या वेळेला बहादूर शेठचा ब्रिज आहे ना तो मित्रांनो कोसळला होता, त्यानंतर काय काय बदल झाले ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण कसं आता मे महिना देखील येतोय, त्यामुळे बरेचसे आपले मित्रमंडळ आहेत ते आता गावाकडे येणार, त्यामध्ये काही शंकाच नाही आहे. सो म्हटलं एखादी ही तरी व्हिडिओ आपण घेऊन येऊयाच, जेणेकरून तुम्हाला देखील माहिती मिळेल. तर चला एकंदरीत आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण निघालेलो आहोत बरोबर बहादूर शेठच्या दिशेने. कसं आहे ना मित्रांनो, ह्या अपडेट मी का देतो जेणेकरून तुम्हाला देखील बरीचशी माहिती आहे ती मिळून जाईल. आणि एक दीड महिन्यानंतर आपले ह्या असे व्हिडिओ चालू असतातच, जेणेकरून आपल्याला देखील अपडेट समजतात. आता आपण बरोबर कळंबस्थमध्ये आहोत, त्यामुळे म्हटलं हा काय जो भाग आहे तो काय मी जास्त दाखवत नाही, कारण तुम्ही रस्ते बघू शकता एकदम टाकाटक आहेत, इकडे काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा रस्ता मागेच झालेला आहे, त्यामुळे काय जास्त काय मी दाखवत नाही आहे. सो जसं बहादूर शेठचा ब्रिज येईल तिथपासून आपण डिटेल पूर्णपणे व्हिडिओ चालू करू, की अगदी मग पागमाळा तिथपर्यंत माझी ही व्हिडिओ असणार आहे आजची. त्यामुळे व्हिडिओमध्ये मित्र बनून राहा, तुम्हाला नक्कीच थोडी का होईना महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो चला आता आपण असंच पुढे जाऊया. तर आता आपण त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. बघू शकता हा आहे मित्रांनो बहादूर शेठचा आपला जुना ब्रिज जो आता वाहतुकीसाठी बंदच केला आहे जवळजवळ. फक्त तुम्ही म्हणजे माणसं वगैरे ह्या ठिकाणी चालू शकतात किंवा छोट्या मोठ्या ज्या बाईक्स वगैरे आता गेल्या तर तिथपर्यंत माझ्या मते. नाहीतर हा ब्रिज आता जवळजवळ बंदच केला आहे. हा मित्रांनो जुना ब्रिज आहे बहादूर शेठचा, बघू शकता. आणि हा आता बांधलेला नवीन ब्रिज, म्हणजे 4 पदरी, तिकडून येणारी गाड्या आणि इकडून जाणाऱ्या गाड्या अशा. सो आता इथून आपण डिटेल आपली आजची जी व्हिडिओ आहे ना ते आता चालू करूया. ह्या ब्रिजला देखील नवीन बांधूनसुद्धा थोडेफार तडे गेले होते, त्यानंतर त्यांनी रिकव्हरी केल्या होत्या बऱ्याच. सो आता पुढे बहादूर शेठचा जो नाका आहे ना मित्रांनो चौक, त्या ठिकाणी ब्रिज कोसळला होता. सो आता तिथली काय कंडिशन आहे, कितपत काम झालं आहे ते आता आपण बघूया. तर मित्रांनो तुम्ही आता बघत असालच, आता आपण बरोबर बहादूर शेठच्या त्या नाक्यावर आलेलो आहोत. समोरचा आहे हा बहादूर शेठचा आपला नाका, समोर आहे चिपळूण नागरी पतसंस्था. आणि हे बघा इकडून येणाऱ्या गाड्या मुंबईकडून. आणि हे समोर जे बघता ना मित्रांनो ते आता काम चालू आहे. मागच्याला ज्या वेळेला ब्रिज पडला त्यावेळेला खूप मोठा इश्यू झालेला. आता बघू शकता पिलर वगैरे येऊन पडलेले आहेत. सो आता हे तर कामातून बरंच बाकी आहे, म्हणजे 50% पण काम या ठिकाणी झालेलं नाही आहे अजून. तर आता थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या नाक्यामध्ये गेलो असतो, पण तिथून कसं प्रॉपर असे दिसणार नाही, त्यामुळे म्हटलं इथं अशी उंच जागा आहे, त्यामुळे म्हटलं उंच ठिकाणी राहून आपण सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला दाखवतो. सो आता थोडं झूम करूया आणि झूम करून मी तुम्हाला दाखवतो की कितपत ह्या बहादूर शेठच्या नाक्यामध्ये ह्या पुलाच्या कामाबद्दल आपल्याला अपडेट्स मिळाल्या आहेत त्या. तर हे असे मित्र पिलर असे उभे केलेले आहेत, बघताय ना ते अगदी असे सरळ असे अगदी आता पिलर पुढे उभे केलेले तुम्हाला पाहायला मिळत असतीलच. ते बघा. सो अजून बरंचसं काम ह्या ठिकाणी बाकी आहे. ह्या ठिकाणी मित्रांनो हा असा उड्डाण पूल असणार आहे आणि तिकडे बघा काम बरंच बाकी आहे. म्हणजे हा पूल कोसळून जवळजवळ माझ्यामध्ये बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने झालेत. सो अजून इथे काय काम अजून झालेलं नाही आहे, बरंच काम बाकी आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी आता पाहायला मिळते. आणि कसं आहे ना, ह्या कामामुळे वाहतूक कोंडी देखील ह्या ठिकाणी होते. आता मे महिन्यामध्ये शिमग्यामध्ये तर इथे दररोज ट्रॅफिक असायचंच आणि नॉर्मली दिवसांमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळतंच. ते बघा तिकडे तुम्ही पाहत असाल त्या साईडला. सो बरंचसं ट्रॅफिक ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर ठीक आहे, बघू आता कितपर्यंत काम हे पूर्ण होते ते आता आपल्याला समजेलच. नक्कीच पुन्हा एकदा थोड्या दिवसांनी मी म्हणजे 1.5 ते 2 महिन्यांनी मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेन, त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कितपत काम ह्या ठिकाणी झालेलं आहे ते. सो आता असंच आपण इथून पुढे जाऊया पागेपर्यंत. पुढे कसं काम झालं ना ते तुम्हाला दाखवतो.
सो आता आपण निघालेलो आहोत पागेच्या दिशेने आणि माझ्या बरोबर तुम्ही जर उजव्या हाताला बघाल ना तर सगळे असे पिलर उभे राहिलेले आहेत. हे बघा सर्व असे पिलर या ठिकाणी आता उभे केलेले आहेत आणि समोर बघा काम तर चालू केलं आहे त्याने. हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला काम चालू कंडिशनला दिसतंय. हा जो पेट्रोल पंप आहे ना बहादूर शेखचा आपला भारत पेट्रोलियम त्या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर आपल्याला हे बघा म्हणजे थोडं जोरदार पद्धतीने का होईना काम चालू आहे. सो आता आपण बरोबर DPJ कॉलेज इथे आहोत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचं काम आहे ते थांबलेलं आहे. म्हणजे संपूर्ण अगदी असे पिलर त्यांनी उभे केलेले आहेत. म्हणजे फक्त मधोमध म्हणजे जसं DPJ कॉलेजच्या जरा पाठीमागे त्यांनी काम आहे ते जोरदार पद्धतीने चालू केलेलं आहे. आणि बहादूर शेखला तर तुम्ही बघितलातच काय म्हणजे अजून एवढं असं काही काम जोरदार पद्धतीने चालू नाहीच आहे. फक्त पिलर वगैरे पडलेले आहेत. तर आता आपण जवळजवळ पागेवरून पोचलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी अजून काहीच नाही आहे मित्र. म्हणजे माझ्यामध्ये इथे काय ब्रिज होणार आहे नाही होणार आहे का एवढी आयडिया नाही मला पण कल्पना नाही आहे. पण जेवढ्या काही गोष्टी आहेत तेवढ्या मी तुम्हाला आता पाठी दाखवल्या. सो आता आपण पुन्हा एकदा प्रॉपर असं हायवेला अटॅच होऊ. म्हणजे हे त्यांनी असं सर्व्हिस रोडसारखं मित्र केलं होतं कारण पुलाचं वगैरे काम चालू आहे ना सो त्यामुळे. सो आता आपण प्रॉपर पुन्हा एकदा हायवेला अटॅच होऊया. हे बघा हा जो आता हायवे हा अगदी सरळ असा गोव्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. सो इथून माझ्यामध्ये काहीतरी सावर्ड्यापर्यंत संगमेश्वरपर्यंत रोड चांगला आहे. सो संगमेश्वर नंतर मित्रांनो परत हाय तीच कंडिशन आहे. ते मग अगदी माझ्यामध्ये रत्नागिरीपर्यंत आहे जवळपास. कारण बघूयात तो म्हणजे तिकडच्या रस्त्याने देखील अपडेट करण्याचा मी प्रयत्न करेनच कधी तिकडे जाणं झालं तर या 15-20 दिवसांमध्ये. पण आपल्या आसपास जेवढ्या काय गोष्टी घडत आहेत त्या मित्रांनो मी तुम्हाला दाखवत असतोच नेहमी. सो तोच आपला एक प्रयत्न असतो छोटासा का होईना. बघा ह्या ठिकाणी म्हणजे ठीकठाक आहे काय प्रॉब्लेम नाही. पहिल्यांदा म्हणजे पहिल्याच वेळेला हे रस्ते जसे चांगले बनले होते त्यानंतर अजून असे वेगळं असं अपडेट नाही झालेलं आहे. ह्या काही महिन्यांमध्ये अपडेट्स आले ते बहादूर शेखपासून ते इथपर्यंत जिथपर्यंत मी तुम्हाला मागाशी दाखवलं बस. इकडे असं काही नवीन अपडेट्स आपल्याला पाहायला नाही मिळत आहेत. तर मित्रांनो कसं आहे ना आता म्हटलं पागेपर्यंत आलोच आहे तर आता आपण थोडं जरा पुढे कामत्यापर्यंत देखील जाऊया जेणेकरून तुम्हाला देखील थोडी का होईना माहिती मिळेल. आपला प्लॅन ह्या पागेपर्यंत होता लास्ट पण आता आपण कामत्यापर्यंत जाऊया. चला बघूया आपल्याला देखील लक्षात येईल की काय काय घडामोडी घडल्या आहेत त्या. काय प्रॉब्लेम असा नाही आहे रस्ता एकदम चांगलाच आहे पण तरी बघूया चला. तर आत्तापर्यंत ह्या अपडेट्सच्या ज्या आपण व्हिडिओ दाखवल्या म्हणजे जसं की परशुराम घाट म्हणू नका बहादूर शेख म्हणू नका. सो आता हा असा चांगला रस्ता आला ना मित्रांनो. जे वाईट आहे ते वाईट आहे आणि जे चांगलं आहे ते चांगलं आहे. तुम्हाला तर माहितीच असेल की आपण ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याप्रमाणे आपण तुमच्यापर्यंत मांडत असतो. तर तुम्ही जर समोर आता बघाल ना खूप सुंदर असा रस्ता मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो आहे. मी मागेच म्हटलं होतं की जवळजवळ इथून पुढे म्हणजे संगमेश्वरपर्यंत रस्ता खूप सुंदर आहे. ठीक आहे म्हणजे ॲटलिस्ट एवढा जरी झाला ना रस्ता तरी काय वाटणार नाही. कारण आपण बघतोय की मुंबई गोवा हायवे हा किती वर्ष झालं मित्रांनो काम चालू आहे त्याचं पण अजून देखील काय सुरळीतप्रमाणे झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मित्रांनो फक्त आणि फक्त कोकणी माणसाला किंवा ह्या रोडने जे प्रवास करणारे लोक आहेत त्यांना फेस करावे लागत आहेत. सो माझ्यासारखे कितीतरी लोक आहेत की जे व्हिडिओ बनवत आहेत यूट्यूबला टाकत आहेत लोकांपर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा अजून खूप मोठ्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत बोलण्याचा पण काही घडामोडी त्याच्यावर होत नाही आहेत. सो हे फार चुकीचं आहे. कारण कसं आहे ना मित्रांनो आपले बरेचसे जे लोक आहेत ते सणासुदीला म्हणू नका किंवा सुट्टीच्या दरम्यान ट्रेन्सला वगैरे तर भरपूर गर्दी असतात त्यामुळे ते स्वतःच्या गाड्या घेऊन आपल्या गावी येत असतात. पण येताना देखील जर तुम्ही बघाल ना तर रस्ते ठीक नसतील तर मग बराचसा जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो त्यांना फेस करावा लागतो. पण काही म्हणा हे जे रस्ते आहेत ना ते अगदी संगमेश्वरपर्यंत खूप सुंदर रस्ता आहे. म्हणजे आता तुम्ही बघाल माझ्याकडे स्प्लेंडर आहे पण या स्प्लेंडरवर मी आरामात संगमेश्वरपर्यंत गेलेलो आहे. बऱ्याचदा गेलो आहे कारण खूप छान वाटतं. आपला थोडासा संगमेश्वरचा जो पॅच आहे तो फक्त फेस करावा लागतो. बाकी जर तुम्ही रस्ते बघाल ना वा सुंदर अप्रतिम रस्ते आहेत. ॲटलिस्ट एवढे जरी झाले ना तरी काय वाटणार नाही. आणि ह्या साईडला जर तुम्ही वरती बघाल रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा लाईट्स वगैरे प्रॉपर लागलेले आहेत त्या बघा.
आणि रात्रीच्या पण ह्या लाईट्स आहेत ना मित्रांनो, ते ऑन असतात हा. असं काय नाही की नुसत्या लागल्या आहेत, रात्रीच्या पण ऑन असतात. बऱ्यापैकी सर्व ज्या लाईट आहेत ते चालू असतात. त्यामुळे खूप सुंदर प्रकारचं काम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता आपण थोड्याच वेळामध्ये कामतेमध्ये पोहोचू. म्हणजे आता जवळजवळ तसं पाहिलं तर पोहोचलेलोच आहोत. इथून काय जास्त आता सावर्डे नाही आहे. सावर्डे आता इथून फक्त किती माझ्यामध्ये घाट आहे, तो घाट क्रॉस केला की आपण सावर्ड्यामध्ये पोहोचतोच. पण सावर्ड्यापर्यंत आपण काय जाणार नाही आहोत. आपण इथून जरा थोडं पुढे जाऊ, मग त्यानंतर व्हिडिओ बंद करू. सावर्ड्याची म्हणजे सावर्डे किंवा त्याच्या पुढचे जे काय मित्रांनो रस्त्यांचे इन्फॉर्मेशन्स आहेत ना, ते मी तुम्हाला एकदा आपल्या रत्नागिरीला जाऊच आपण, त्यावेळेला मी बनवेलच व्हिडिओ त्यावर. म्हटलं आता पागेवर आलो होतो तर म्हटलं कामत्यापर्यंत आपण एक व्हिडिओ बनवूया खास तुमच्यासाठी मित्र. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर मित्रांनो आत्ता आपण बहादूर शेख ते जवळजवळ म्हणजे माझ्या मते पागेपर्यंत आपण रस्त्यांची अपडेट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत तुम्हाला अजून देखील जर कोणत्या मित्रांनो रस्त्यांची अपडेट पाहिजे असतील ना तर मला कमेंट करून जरूर कळवा. आणि हो, आजची जी आपण व्हिडिओ केली ना त्याबद्दल देखील तुमचं काय मत आहे ते देखील मित्रांनो मला कमेंट करून आवर्जून कळवा. तर भेटू कोकणातल्या अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असतील ना मित्रांनो तर जास्तीत जास्त शेअर करा.